आज आपण मसालेदार, चविष्ट, सुटसुटीत, मोकळी अशी एकदम चविष्ट खिचडी तयार करणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आहे आणि घरच्या मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी खिचडी। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। खिचडी तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला अर्धा किलो दिल्ली राईस तांदूळ घ्यायचे आहे। या जागी तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो मोकळा होईल। आणि आता आपल्याला हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ। यामधली सगळी डस्ट काढून घेऊया आणि पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी ओतून 20-25 मिनिटांसाठी आपल्याला तांदूळ व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे। 200 ग्रॅम मसूर डाळ घेतलेली आपण। मसूर डाळ देखील एकदम छान धुवून घ्यायची आहे, यामधले डस्ट काढून घ्यायची आहे। मसूर डाळीच्या जागी तुम्ही अख्खा मसूर देखील वापरू शकता। लगेचच आपण खिचडीसाठी वाटण तयार करून घेऊ। यासाठी एक छोटा तुकडा खोबरा बारीक चिरून घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, शहाजिरे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सगळी जिन्नस मिक्सर जार मध्ये घालून एकदम दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेले आहे। खिचडी तयार करण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत, त्या आपण घेतलेल्या आहेत। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये तुम्ही वटाणा, फ्लावर देखील ॲड करू शकता। आता आपण ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित चिरून घ्यायच्या आहेत। लगेचच आपण खिचडी तयार करायला घेऊ। खिचडी तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे, 2 चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला। हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये खडे मसाले घालून घेऊया। खड्या मसाल्यांमध्ये आपल्याला दालचिनी, तमालपत्र, शहाजिरे, काळी मिरी आणि लवंग घालून घ्यायचे। लगेचच यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा एकदम पातळ असं चिरून घ्यायचा आहे, यामुळे तो लवकर परतला जातो। तुम्ही पाहू शकता कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे। लगेचच यामध्ये आपण वाटण करून घेतलेले आहे ते ॲड करायचं आहे। वाटण देखील आपल्याला एकदम एकसारखं परतवून घ्यायचं आहे, यामुळे आपल्या खिचडीला टेस्ट छान लागते। आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे। यामध्ये लगेचच आपण चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो देखील व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। लगेचच यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। मसाले व्यवस्थित परतवून घेऊया। मसाले तळाशी लागू नये यासाठी आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। यामध्ये मीडियम साईजचे बटाटे कट करून आपण यामध्ये ॲड करायचे। या जागी तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही टाकू शकता। वटाणे, फ्लावर देखील आपण यामध्ये ॲड करू शकतो। आता बटाटा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। लगेचच यावरती झाकण ठेवून बटाट्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। बटाटा आपला अर्धा शिजलेला आहे। आता लगेचच आपण जो भिजवून ठेवलेला तांदूळ होता तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि मसाल्यांमध्ये तांदूळ आपल्याला एकदा परतवून घ्यायचा आहे। 2 मिनिटांसाठी आपल्याला तांदूळ व्यवस्थित या मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण धुवून ठेवलेली मसूर डाळ टाकून घ्यायची आहे। मसूर डाळ आपल्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया। लगेचच आपण यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करायचं आहे। पाणी शक्यतो गरमच वापरायचं आहे, यामुळे आपली कुकिंग प्रोसेस थांबत नाही। खिचडी एकदम छान तयार होते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला ही खिचडी शिजू द्यायची आहे। एकदा आपण ही खिचडी हलवून घ्यायची आहे। सारखं सारखं यामध्ये उलथणं घालायचं नाही, नाहीतर आपले ह्या तांदळाचे तुकडे पडू शकतात। खिचडीवर झाकण ठेवून आता आपल्याला ही खिचडी शिजवायची आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपली खिचडी तयार झालेली आहे। यावरती साजूक तूप घालून घेऊया, थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आपली खिचडी तयार झालेली आहे। झटपट अशी आपली ही खिचडी तयार होते।
खायला एकदम भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.